ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात आपण आषाढी एकादशीचे महत्त्व आणि विठ्ठलाची प्रचलित असलेली कथा बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आषाढ महिन्यातील जून किंवा जुलै शुक्ल शुद्ध पक्षातील 11वी तिथी ही प्रथम एकादशी, महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. हा एक मोठा पवित्र दिवस आहे. या दिवशी उपवास हा केला जातो. या दिवसापासून चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा काळ हा सुरू होत असतो, तर तो कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेस जातात आणि योगनिद्रेतून बाहेर येतात. ती ही कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी ही आहे. भगवान कृष्ण किंवा विठ्ठलाची मुख्य राणी ही रुक्मिणी किंवा रखुमाई ही दुर्वास ऋषींना द्वारकेला निमंत्रण देण्यासाठी त्यांच्याबरोबर गेली होती. त्यांनी ते एका अटीवर मान्य केले होते की त्यावेळी त्यांना भगवान कृष्ण आणि माता रुक्मिणी यांना दुर्वास ऋषींना घेऊन जाणारा रथ ओढावा लागेल. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी आनंदाने त्या कार्यास आपला होकार दिला. रथ चालवताना राणी रुक्मिणीला जेव्हा तहान लागली तेव्हा तिने भगवान श्रीकृष्णाची मदत मागितली. तिची तहान शमवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आपला रथ थांबवला आणि आपल्या पायाच्या बोटाने जमिनीवर खोदून पवित्र गंगा नदीचे पाणी बाहेर काढले आणि प्रवाहित केले. ते पाणी राणी रुक्मिणीने दुर्वास ऋषींना अर्पण न करता त्यातील एक घोट स्वतः घेतला. तेव्हा तिच्या या असभ्यतेमुळे चिडून त्यांनी रुक्मिणीला शाप दिला की ती तिच्या प्रिय पतीपासून विभक्त होईल. त्यावेळी रुक्मिणी देवीने या ठिकाणी शापमुक्तीसाठी 12 वर्ष ही तपश्चर्या ही केली आणि शेवटी तिच्या प्रामाणिक प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान महाविष्णू तिच्यासमोर आले आणि तिला शापमुक्त केले. अशा प्रकारे 12 वर्षाच्या विभक्तीनंतर दुराव्यानंतर रुक्मिणी व भगवान श्रीकृष्ण हे भेटले. त्यानंतर ते आनंदाने एकत्र राहिले. द्वारकेत रुक्मिणीने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली त्या ठिकाणी एक मंदिर आहे. मंदिराच्या भिंती सुंदर चित्रांनी सजवलेल्या आहेत, ज्यात भगवान कृष्णासोबतच्या तिच्या मनोरंजनाचे चित्रण आहे. हे मंदिर 12व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. येथे चतुर्भुज 4 हात असलेली रुक्मिणी देवीची सुंदर संगमरवरी देवता आहे. यावरून ती वैकुंठातील नारायणाची पत्नी श्री असल्याचे चित्र आहे. पांडुरंग अष्टक हे आदिशंकरांनी सांगितलेले आहे आणि अजम रुक्मिणी प्राणस जीवनम तम परम धमा कैवल्यम एकम तुर्यम प्रसन्नम प्रसन्न अर्तिहन देव देवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. श्री पांडुरंगाला वंदन करतो, जो जन्महीन आहे आणि जो देवी रुक्मिणीचे जीवन आहे. त्यांच्या प्रेमाने जो जिवंत करतो तो तुर्या अवस्थेत कैवल्याचा एकमेव सर्वोच्च आधार आहे व जो आपल्या भक्तांवर कृपा करतो आणि दुःख दूर करतो ते त्याचा आश्रय शोधतात आणि त्यांचा त्रास देवांचा देव जो आहे त्या पांडुरंगाची मी पूजा करतो, जो परब्रह्माची साक्षात प्रतिमा आहे. रुक्मिणी ही रुक्माबाई आहे जी कृष्णावर नाराज होऊन द्वारका सोडते. तिचा वियोग सहन न झाल्याने कृष्ण तिच्याकडे पोहोचतो आणि तिला शांत करतो. मग तो पुंडरीकाकडे जातो. तो आपल्या आई वडिलांची सेवा करतो आणि स्वामींना थांबायला सांगतो. कृष्ण पांडुरंग बनून तेथेच राहतो. रुक्माबाई म्हणजे रुक्मिणी त्यांची जोडीदार, जी नेहमी कुठेही व कोणत्याही वेळेला त्यांच्यासोबत असते. पौराणिक कथेनुसार विठोबा व भगवान श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. भक्त पुंडलिक यांचा त्यांच्या आईवडिलांप्रती असलेला प्रामाणिक भक्तीने प्रेरित होऊन भगवान श्रीकृष्णाने पुंडलिकाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्याने गोकुळात कृष्णाच्या लहान मुलांचे रूप धारण केले आणि पुंडलिकाच्या घरी भेट दिली. पुंडलिकाने परमेश्वराला आपल्या दारात पाहिले, पण त्याच्या आईवडिलांवरची त्याची भक्ती इतकी तीव्र होती
की त्याला आधी आपले कर्तव्य पूर्ण करावेसे वाटले आणि नंतर आपल्या पाहुण्यांना भेटायचे होते. तो अशा अवस्थेला पोचला होता की पाहुणे केवळ नश्वर आहे की देव आहे यात त्याला काही फरक पडत नव्हता. त्याला फक्त त्याच्या आईवडिलांची सेवा करणे हेच महत्त्वाचे होते. त्याने परमेश्वराला उभे राहण्यासाठी एक वीट दिली आणि त्याचे कर्तव्य पूर्ण होईपर्यंत देवाला प्रतीक्षा करण्यास सांगितले. पुंडलिकाच्या आईवडिलांच्या भक्तीने प्रभावित होऊन भगवान श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला व वरदान मागायला सांगितले. तेव्हा पुंडलिकाने देवाला पृथ्वीवर राहून आपल्या भक्तांची आशीर्वाद व काळजी घ्यावी अशी विनंती केली. त्याच्या या विनंतीनुसार भगवान श्रीकृष्ण तेथे राहण्यास तयार झाले. तेव्हापासून विठोबा किंवा विटेवर उभा असलेला भगवान म्हणून तो ओळखला जातो. पांडुरंगाचे सध्याचे दैवत विटेच्या तुकड्यावर धीराने वाट पाहत असलेल्या एका लहान मुलाच्या ह्या आसनात आहे. नितंबावरील हात हे खरे तर भगवान श्रीकृष्णाच्या बालिश स्वभावाचे प्रतिबिंबित करतात. भगवान विठोबाचे हे रूप स्वयंभू आहे, म्हणजेच त्यांची देवता कोरलेली नसून ती स्वतः अस्तित्वात आली आहे. या काळात रुक्मिणी माता आपले दुःख विसरून आणि स्वतःला आपल्या प्रभूपासून दूर ठेवू शकली नाही. ती पंढरपूरला आली आणि श्रीकृष्णांजवळ तिने आपले स्थान घेतले. या सर्व कारणांमुळे आत्तापर्यंत भगवान श्रीकृष्ण व देवी रुक्मिणी हे दोघेही पंढरपुरात त्यांच्या दैवत रूपात सदैव विराजमान आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. धन्यवाद.